नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला सायलीचा लहानपणीचा फोटो मिळालेला आहे आणि त्यामुळे अर्जुन तो फोटो घेऊन आता इन्स्पेक्टर सावंतांकडे आलेला आहे आणि तिथे आल्यावर तो सांगतो की हा लहानपणीचा फोटो आहे. मग ते विचारू लागतात की तेव्हा सायली मॅडम किती वर्षाच्या होत्या. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की जेव्हा ती हरवली होती तेव्हा 5 ते 6 वर्षांची असेल आणि हा तिच्या शाळेच्या आय कार्डवरचा फोटो आहे. रजिस्टरला जो फोटो होता तो मग ते पाहत असतात. ते मग अर्जुन सांगू लागतो की साधारण 20 ते 22 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. अर्जुनने हे सगळं सांगितल्यानंतर मात्र आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की चालेल, आपण नक्की शोध घेऊया. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रियाने आता खूप मोठा डाव टाकलेला आहे, कारण प्रतिमाने प्रियाला चांगलं सुनावलेलं असतं. कारण प्रियाने पहिल्यासारखे डावखे खेळायला सुरुवात केलेली असते. प्रतिमाला कोणाचा तरी फोन आला म्हणून ती उठलेली असते, तर अर्धा कप चहा तसाच असतो. प्रिया येते आणि गट तो चहा पिऊन टाकते. तेव्हा प्रतिमाला तिने असं फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो की हे बघ, तू चहा पिलेलीच होती आणि तुझ्या लक्षात राहिलेलं नाहीये. पण आता प्रतिमाने जेव्हा तिला सुनावलेलं असं की एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या गोळ्या बदलण्याचा मला वेळ ठरवण्याचा जर तू काही प्रयत्न करत असशील पण तो तुझा खोटा असणार आहे, कारण माझ्या गोळ्या व्यवस्थित चालू आहे आणि मला भास वगैरे काही होत नाहीयेत. म्हणून प्रियाला राग आलेला असतो आणि प्रिया मात्र म्हणत असते की आता हिला संपवते. प्रतिमा बिचारी किचनमध्ये एकटीच असते आणि जेव्हा प्रिया तिथे तिला संपवण्यासाठी आलेली आहे तेव्हा मात्र सायली अचानक तिथे पोहोचलेली आहे आणि सायली जोरात किंचाळलेली आहे. तिथे प्रियाच डाव तिने उधळून लावलेला आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की शाळेमध्ये गेल्यावर अर्जुनला कोणता फोटो मिळतो, काय झालेला आहे ते सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्जुन आवरत असतो आणि तो घरी आल्यावर बॅग बघतो तेव्हा त्याला बगेमध्ये दिसतं ते म्हणजे लहानपणीच सायलीचं आय कार्ड. आणि मग तो म्हणतो की काय झालं, गाठोड सापडलं नाही म्हणून काय झालं, हे आय कार्ड आहे ना, या आय कार्डवरून मी सायलीच्या शाळेमध्ये जाऊन तिच्या आई बाबांबद्दल माहिती मिळवू शकतो, तिच्या लहानपणीचा फोटो मिळवू शकतो. या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन ठरवतो हे सगळं अशा पद्धतीने करायचं आहे. आणि मग अर्जुन आता ते आय कार्ड घेतो आणि म्हणतो की या शाळेत मी जातो म्हणजे तिथे गेल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि त्याचबरोबर तो पुन्हा विचार करू लागतो की प्रियाच जे गाठोड आपण ठेवलेलं आहे ते गाठोड एकदा उघडून बघूया. असं म्हणत अर्जुनने प्रियाच गाठोड घेतलेलं असतं आणि त्या गाठोड्यामधला तो फोटो तो हातात घेतो. त्याला कुठे माहिती आहे की हीच ती लहान तन्वी आहे, आपली सायली म्हणजेच तन्वी आहे. हे सत्य जवळजवळ समोर येत आहे, परंतु अर्जुनच्या डोक्यात आता वेगळं सुरू होत. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती साक्षीला भेटायला गेलेली असते आणि साक्षीला भेटायला गेल्यानंतर ती साक्षीला म्हणत असते की बघ, उपयोग काय, तुझ्या बापाचा कस माहिती का, तू इथेच जेलमध्ये चढणार आहेस, तुला इथून कोणीही बाहेर काढू शकणार नाही, काहीही झालं तरी तू इथेच राहणार आहे. असं म्हणत प्रिया ही साक्षीला डिवचत असते, तिला चिडवत असते. तेव्हा साक्षी म्हणत असते की तू मुद्दाम मला खिजवायला आलीस नाही इथे. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, रोज येत राहणार आहे, कस माहिती का, जेलमधून सुटण्यासाठी फक्त बापाकडे पैसा असून उपयोग नाही होत तर डोकंही असावं लागत. आणि तुला ते जाणवत असेल ना की आश्रमात वाढलेली प्रिया ही आरामात बाहेर जगत आहे आणि महिपात शिकरेसारख्या एवढ्या श्रीमंत बापाची तू पोरगी, आणि तुझं काय होते, तू कोणत्या परिस्थितीत राहते, कळते का तुला, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा साक्षीला बिचारीला खूप वाईट वाटत असतं. साक्षी म्हणत असते की बाद झाला प्रिया, मी आता इथे ते कॉन्स्टेबलला बोलवेल. तेव्हा प्रिया म्हणते बोलो ना, बोलो, काय करू शकतात ते, माझं मला पुन्हा जरा तर नाही टाकू शकत ना. एवढं लक्षात
ठेव, कारण माझं कोणीच काहीच बिघडवू शकत नाहीये ही गोष्ट तू लक्षात ठेवायची आहे, असं म्हणत प्रिया तिच्याशी बोलत असते. आणि त्याचबरोबर प्रिया तिला बोलून दाखवते. तिला म्हणत असते की बघ काय होत ना, तुझं तुला कळेलच, असं म्हणत हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे साक्षीला ती मुद्दाम खवळत आहे. साक्षीला खूप खूप वाईट वाटत आहे आणि राग येत आहे. प्रिया म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, की तू अडकलेली आहेस आणि आता तू यातून बाहेर पडूच शकणार नाहीस, एवढं लक्षात ठेव. गेली आता 14 वर्ष तुला इथेच सोडायचं आहे आणि खितपत पडायचं आहे. साक्षीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. साक्षी विचार करत असते की हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी काय घडतायत, कारण ही 1.5 दमडीची पोरगी येऊन मला इथे मांस दाखवत आहे आणि मी काहीच नाही करू शकत, हे साक्षीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि साक्षी मात्र म्हणत असते की नाही काही झालं तरी मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. इकडे अर्जुन तो आय कार्ड बघत असतो. त्याच्यावरून त्याला शाळेबद्दल कळलेलं असतं आणि त्याचबरोबर आता शाळेमध्ये जायचं आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे, साधारण 2003 ते 2004 त्यावेळेच ते आय कार्ड असत. त्यामुळे अर्जुनला कळत की ही डेट आहे. कपाट उघडतो. कपाटामधल प्रियाच गाठोड काढतो आणि ते गाठोड अर्जुन पाहू लागतो. अर्जुन ते गाठोड जेव्हा पाहत असतो तेव्हा त्या गाठोड्यामधला त्याने फोटो काढलेला असतो, म्हणजे लहानपणीचा सायलीचा फोटो तो असतो. आणि त्या गाठोड्यामधला तो फोटो काढून अर्जुन पाहू लागतो. खरं तर अर्जुनला ह्या गोष्टी जेव्हा तो करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात एकच असतं की काहीही झालं तरीही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खरंच चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत. त्याच्या हातात एका साईडला तन्वीचा फोटो असतो, छोट्या तन्वीचा, आणि एका साईडला सायलीचा आयकॉर्ड असतो आणि तो कम्पेअर करत असतो दोन्ही फोटोंना, कारण त्याला असं वाटत आहे की सायली हीच तन्वी आहे, असं म्हणत तो ते कम्पेअर करत आहे आणि ते फोटो तो पाहत आहे. त्याचबरोबर त्याच्या डोक्यात येत की हे नक्की काय आहे, म्हणजे खरंच सायली ही तन्वी असेल हा विचार चाललाय आणि काही झालं तरी आपण सायलीच्या आई-बाबांना घेऊन यायचं आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न सुरू असतात. इकडे आता महिप्तने साक्षीला फोन केलेला असतो. साक्षी मात्र रडकुंडीला आलेली असते. साक्षी म्हणत असते की ती प्रिया इथे आली होती. अण्णा ती वाटेल ते बोलत होती. मला माझा अपमान करत होती. तुम्ही काय करताय? तुम्ही काहीच नाही करू शकत, असं म्हणत साक्षी इकडे महिप्तला बोलत आहे. महिप्तला सांगत आहे की या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या. अण्णा तेव्हा महिप्त म्हणतो एवढी हिंमत वाढली तिची, एवढं करते ती, असं महिप्त बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणत असते की हो, तिने हे स्वतः केलेलं आहे सगळं. ती इथं आली होती आणि ती माझ्याशी अशा पद्धतीने बोललेली आहे, अशा पद्धतीने वागलेली आहे. महिप्त म्हणत असतो की आता तिच्या गेम करतो. साक्षी म्हणते हो करणार ना. तुम्ही तिच्या गेम करणार. कसं आहे माहीत आहे का, तुम्ही मला एकदा सांगून ठेवा हो, तुम्हाला नाही जमणार आहे मला यातून बाहेर काढायला आणि मला इथंच मरावं लागणार आहे. तेव्हा महिप्त म्हणतात काय बोलते पोरी, तू असं नको बोलू, असं महिप्त तिला सांगत आहे. पण साक्षी मात्र त्रासलेली आहे, चिडलेली आहे. ती म्हणत असते की नाही, अण्णांना असंच होणार आहे, असं ती महिप्तला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे साक्षीच हे जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा साक्षी म्हणत असते की आता तुम्ही काय करणार आहात. महिप्त म्हणत असतो की बघ तिला दाखवतो काय करतोय ते. ती म्हणते आता तुम्ही तिचा खून करा आणि तुम्ही या जेलमध्ये दोघ मिळून शिक्षा बघूया, असे साक्षी सांगत असते. तेव्हा मात्र महिपतही चिडलेला असतो. महिप्तलाही कळत नसतं की काय करू नक्की, कशा पद्धतीने गोष्ट हँडल करू. पण ह्या प्रियाला असा माज उतरवणार आहे ना, तिला कळलं पाहिजे ती जे काही बोलते वागते त्याचा काय परिणाम होणार आहे तिच्यावरती, कारण तिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. ती या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे, असं महिप्तच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली आहे. ती अर्जुनकडे ते अर्जुनसाठी नाश्ता घेऊन आलेली असते. अर्जुनला म्हणत असते
की हे घ्या. अर्जुन म्हणत असतो, बायको मी आलोस ना, खाली वरती कशाला आणलंस तू अस, अर्जुन सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला ती म्हणत असते, अहो माझ्या लक्षात आहे, तुमची इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना म्हणून मी आणलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, तसं नाहीये, तुला नाही माहिती, तू का आणलेलं आहेस, कारण तुला ना तुझ्या स्वतःच्या हाताने ते मला खाऊ घालायच म्हणून तू माझ्यासाठी घेऊन आलेली आहे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र सायली म्हणते की हे सगळं तुमच्या मनात चाललंय, यातलं माझ्या मनात काहीही चालू नाही. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलताय, असं सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन मात्र मुद्दामच सायलीला चिडवत असतो, तिच्याशी अशा पद्धतीने बोलत असतो. पण सायली म्हणत असते की हे बघा, हे घ्या, मग मला काम आहेत, मला काय एवढंच नाही करायचं, असं सायली आवर्जून तिथे सांगत असते. आणि मग ती म्हणत असते की तुमची इम्पॉर्टंट मीटिंग होती ना आज, हे मला माहिती होतं, आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी इथे नाश्ता घेऊन आलेली आहे. साक्षीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. साक्षी विचार करत असते की हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी काय घडतायत, कारण ही दीड दमडीची पोरगी येऊन मला इथे मांस दाखवत आहे आणि मी काहीच नाही करू शकत, हे साक्षीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि साक्षी मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. इकडे अर्जुन तो आय कार्ड बघत असतो. त्याच्यावरून त्याला शाळेबद्दल कळलेलं असतं आणि त्याचबरोबर आता शाळेमध्ये जायचं आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे, साधारण 2003 ते 2004 त्यावेळेच ते आयकड असत. त्यामुळे अर्जुनला कळत की ही डेट आहे. कपाट उघडतो, कपाटामधल प्रियाच गाठोड काढतो आणि ते गाठोड अर्जुन पाहू लागतो. अर्जुन ते गाठोड जेव्हा पाहत असतो तेव्हा त्या गाठोड्यामधला त्याने फोटो काढलेला असतो, म्हणजे लहानपणीचा सायलीचा फोटो तो असतो. आणि त्या गाठोड्यामधला तो फोटो काढून अर्जुन पाहू लागतो. खरं तर अर्जुनला ह्या गोष्टी जेव्हा तो करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात एकच असतं की काहीही झालं तरीही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खरंच चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत. त्याच्या हातात एका साईडला तन्वीचा फोटो असतो, छोट्या तन्वीचा, आणि एका साईडला सायलीचा आयकॉर्ड असतो आणि तो कम्पेअर करत असतो दोन्ही फोटोंना, कारण त्याला असं वाटत आहे की सायली हीच तन्वी आहे, असं म्हणत तो ते कम्पेअर करत आहे आणि ते फोटो तो पाहत आहे. त्याचबरोबर त्याच्या डोक्यात येत की नक्की हे नक्की काय आहे, म्हणजे खरंच सायली ही तन्वी असेल हा विचार चाललाय आणि काही झालं तरी आपण सायलीच्या आई-बाबांना घेऊन यायचं आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न सुरू असतात. इकडे आता महिप्तने साक्षीला फोन केलेला असतो. साक्षी मात्र रडकुंडीला आलेली असते. साक्षी म्हणत असते की ती प्रिया इथे आली होती, अन्न ती वाटेल ते बोलत होती, मला माझा अपमान करत होती, तुम्ही काय करताय, तुम्ही काहीच नाही करू शकत, असं म्हणत साक्षी इकडे महिप्तला बोलत आहे. महिप्तला सांगत आहे की या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या अण्णा. तेव्हा महिप्त म्हणतो, एवढी हिंमत वाढली तिची, एवढं करते ती, असं महिप्त बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणत असते की हो, तिने हे स्वतः केलेलं आहे सगळं, ती इथं आली होती आणि ती माझ्याशी अशा पद्धतीने बोललेली आहे, अशा पद्धतीने वागलेली आहे. महिप्त म्हणत असतो की आता तिच्या गेम करतो. साक्षी म्हणते, हो करणार ना, तुम्ही तिचा गेम करणार. कसं आहे माहीत आहे का, तुम्ही मला एकदा सांगून ठेवा, हो तुम्हाला नाही जमणार आहे मला यातून बाहेर काढायला आणि मला इथंच मरावं लागणार आहे. तेव्हा महिप्त म्हणतात, काय बोलते पोरी, तू असं नको बोलू, असं महिप्त तिला सांगत आहे. पण साक्षी मात्र त्रासलेली आहे, चिडलेली आहे. ती म्हणत असते की नाही, अण्णांना असंच होणार आहे, असं ती महिप्तला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे साक्षीच हे जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा साक्षी म्हणत असते की आता तुम्ही काय करणार आहात. महिप्त म्हणत असतो की बघ, तिला दाखवतो काय करतोय ते. ती म्हणते, आता तुम्ही तिचा खून करा आणि तुम्ही या जेलमध्ये दोघ मिळून शिक्षा बघूया, असे साक्षी सांगत असते.
तेव्हा मात्र महिपतही चिडलेला असतो. महिपतलाही कळत नसतं की काय करू नक्की, कशा पद्धतीने गोष्ट हँडल करू. पण ह्या प्रियाला असा माज उतरवणार आहे ना, तिला कळलं पाहिजे. ती जे काही बोलते वागते त्याचा काय परिणाम होणार आहे तिच्यावरती, कारण तिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. ती या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे असं महिपच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली आहे. ती अर्जुनकडे ते अर्जुनसाठी नाश्ता घेऊन आलेली असते. अर्जुनला म्हणत असते की हे घ्या. अर्जुन म्हणत असतो, बायको मी आलोस ना, खाली वरती कशाला आणलंस तूस, अर्जुन सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनला ती म्हणत असते, अहो माझ्या लक्षात आहे तुमची इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना, म्हणून मी आणलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, तसं नाहीये, तुला नाही माहिती तू का आणलेलं आहेस, कारण तुला ना तुझ्या स्वतःच्या हाताने ते मला खाऊ घालायच म्हणून तू माझ्यासाठी घेऊन आलेली आहे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र सायली म्हणते की हे सगळं तुमच्या मनात चाललंय, यातलं माझ्या मनात काहीही चालू नाही. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलताय असं सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन मात्र मुद्दामच सायलीला चिडवत असतो, तिच्याशी अशा पद्धतीने बोलत असतो. पण सायली म्हणत असते की हे बघा, हे घ्या, मग मला काम आहेत, मला काय एवढंच नाही करायचं असं सायली आवर्जून तिथे सांगत असते. आणि मग ती म्हणत असते की तुमची इम्पॉर्टंट मीटिंग होती ना आज, हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी इथे नाश्ता घेऊन आलेली आहे. वेगळा असतो. आणि तेवढ्यात सायलीच्या तोंडून देखील जातं की मला पण आई व्हायला आवडेल. आणि हे शब्द गेल्यानंतर अस्मिता एकदम आवाकच होते. तर कल्पना देखील चमकते आणि त्यांना कळतं की आता सायली देखील चान्स घेणार आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कल्पना म्हणते, अरे वाह सायली, आता तुझं प्रमोशन होणार आहे वाटतं, बरं झालं, म्हणजे या घरात 2 बाळ येणार आहेत. असं म्हणल्यानंतर सायली एकदम लाजते आणि म्हणते, थांबा, मी देवाच्या पुढे दिवा लावून येते. पण आता सायलीने स्वतःहून आई होण्याचं सांगितलेलं म्हणजे लवकरात लवकर अर्जुन आणि सायली हे खुशखबर देणारे आहेत हे आता अस्मिता आणि कल्पना यांना समजलेलं असतं. आता ती फाईल इकडे अर्जुनकडे पोहोचलेली असते. अर्जुन ती फाईल घेतो आणि एक एक फोटो त्यामधले बघू लागतो, कारण त्याला पाहायचं असतं की लहानपणीची सायली कशी असेल. ते त्याला 2003-04 या सालची श्री ज्ञानेश्वर गुरुकुल मंदिर या विद्यामंदिर या शाळेची फाईल मिळालेली असते. आणि तिच्या वर्गातील एक एक विद्यार्थी ऋषिकेश लांजेकर लुकतुके सर्वांचे फोटो लावलेले असतात. आणि अर्जुन एक एक फोटो त्यामधला पाहत असतो आणि एक एक पान पुढे ढकलत त्यामध्ये आपल्याला सायलीचा फोटो कुठे मिळणार आहे हे पाहत असतो. फाईल एकेकन पुढे जात असते. अर्जुनची उत्सुकता अजूनच ताणली जात असते. कधी एकदाचा तो फोटो आपल्याला बघायला मिळेल असं त्याला झालेलं असतं. एक एक पान तो उलटच असतो. आणि जेव्हा एक पान उलटतो तेव्हा त्याला तिथं नाव दिसतं, सायली, मधुकर. सायली मधुकर या नावामुळे अर्जुन भलताच खुश झालेला आहे, कारण सायली मधुकर जिथे लिहिले त्याच्या साईडला एक फोटो लावलेला आहे. आणि तो फोटो पाहिल्यानंतर अर्जुन येस म्हणून जोरात ओरडतो. प्रिन्सिपल मॅडम देखील त्याच्याकडे आश्चर्याने पाहत बसतात. अर्जुन यांना सॉरी म्हणतो आणि अर्जुन पाहतो की इथे एक फोटो लावलेला आहे, पण हा फोटो पहिल्या फोटोपेक्षा वेगळा आहे हे अर्जुनला माहिती नाहीये. आणि इतर प्रिन्सिपल मॅडम आश्चर्यचकित झालेले आहेत. त्या म्हणतात, काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, माफ करा, मला जो फोटो पाहिजे होता ना तो मिळाला, त्यामुळे मी एकदम खुश झालेलो आहे. तर इकडे सायली देवाच्या पुढे दिवा लावते आणि देवाच्या पुढे उभा राहून देवाला हात जोडून ती म्हणते की आता माझ्या घरामध्ये कोणतीही इडापिडा येऊ देऊ नको. त्या प्रिया नावाची इडापिडा तर माझ्या घरापासून दूरच ठेव. सगळं काही चांगलं होऊ दे असं ते देवाला म्हणत आहे आणि देवाच्या पुढे हात जोडत आहे. तर इकडे अर्जुन प्रिन्सिपल मॅडमना म्हणतो की हा फोटो मी घेऊ शकतो का? तेव्हा मॅडम म्हणतात, हो का नाही. अर्जुन लगेच
स्वतःचा मोबाईल काढतो आणि त्यामध्ये मधुकर सायली, मधुकर आणि त्याच्या जवळचा फोटो हे दोन्ही पण त्याने घेतलेला आहे. आणि लगेच ते त्याने पाठवलेलं असतं चैतन्यकडे आणि चैतन्याला सांगितलेलं असतं की पटकन एक्सपर्टला बोलव आणि त्यांना हा फोटो दाखव. अर्जुन आता लगबगने बाहेर आलेला असतो तेवढ्यात त्याला चिंच आणि गूळ दिसतं आणि तो म्हणतो हे तर सायलीला खूप आवडतं आणि म्हणून त्याने ते देखील घेतलेलं असतं आणि तो गाडीत बसलेला असतो. पण तेवढ्यात त्याच शाळेतून बाहेर पडलाय. तो म्हणजे नागराज आणि नागराज मनाशीच बोलत आहे, सायलीचा शोध घेतोयस, शाळेत येऊन घे, तुला काय वाटतंय? तू आमच्या पुढेस, आमच्या पुढे तू कधीच जाऊ शकणार नाही, असं तो स्वतःच्या मनाशी बोलत आहे. आणि त्यानंतर त्याने महिपतला फोन लावलेला आहे आणि महिपतला फोन लावून तो सांगतो की तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे काम अगदी व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे आणि महिप्त खुश झालेला आहे. इकडे सायलीने लावलेला दिवा विजायला लागलेला आहे. सायली दोन्ही हाताने तो थांबवण्याचा प्रयत्न करते, पण दिवा मात्र विजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन पोलीस स्टेशनला गेलेला आहे. तेव्हा पोलीस विचारतात की हा फोटो कधीचा आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की 2003-4 सालचा. पोलीस विचारतात तेव्हा त्यांचं वय किती होतं. अर्जुन सांगतो साधारणतः 4-5 वर्ष असेल. आता अर्जुनला या सगळ्या फोटोवरून तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचता येत का असा शोध तो लावत आहे आणि त्यासाठी त्याने पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलेलं आहे. पण खरोखरच या फोटोमुळे सायलीच्या आईवडिलांचा पत्ता मिळेल का हे सांगणं मात्र खूपच कठीण आहे. तर इकडे प्रतिमा किचनमध्ये काम करत आहे आणि तिच्या पाठीमागे प्रिया आलेली आहे. प्रियाला प्रतिमाला संपवायचंय असं तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय आणि ती पाठीमागून येते आणि प्रतिमाला ती आता जोरात धक्का देऊन गरम कढईवर पाडणार असते आणि तेवढ्यात समोरून सायली आलेली आहे आणि ती जोरात ओरडलेली आपल्याला पाहायला मिळते. सायलीन ऐन वेळेला येऊन प्रतिमाचा जीव वाचवलेला आपल्याला पाहायला मिळते. आता या सगळ्या गोष्टीची प्रियाला काय शिक्षा मिळत, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.